आदरणीय डॉक्टर कैलाश पाटील चांडोकर सरांना अशी विनंती करतो की त्यांनी प्रास्ताविक सादर करावे। ज्येष्ठ धन्वंतरी डॉक्टर इंगोले सर यांच्या 50 वर्ष सेवापूर्ती आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर फुंडे सर, IMHचे अध्यक्ष डॉक्टर कौरवार सर, आजचे सत्कारमूर्ती डॉक्टर इंगोले सर, वैद्यकीय संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर श्रीरामे सर, ज्येष्ठ धन्वंतरी डॉक्टर कोडगिरे सर, सीतानगरे सर, स्वामी सर आणि उपस्थित सर्व डॉक्टर्स, आज आपण सरांना वैद्यकीय सेवा देऊन 50 वर्ष पूर्ण झाले। सरांनी ज्या काळामध्ये आपल्या प्रॅक्टिसला सुरुवात केली तो काळ खूपच प्रतिकूल परिस्थिती होती। त्यावेळेस समाजामध्ये अज्ञान, अंधश्रद्धा, भोंदूगिरी हे सगळं पसरलेलं होतं। त्यावेळेस सरांनी आपल्या वैद्यकीय सेवा दिली। त्यावेळेस ट्रान्सपोर्टेशनची सुविधा पण नव्हती, दळणवळणाचे साधनं नव्हते। प्रत्येक गावोगावी जाऊन सरांनी घोड्यावरती जाऊन प्रत्येक गावोगावी जाऊन सगळ्या तांडा वाडीवर जाऊन त्यांनी वैद्यकीय सेवा दिली। त्याचंच उदाहरण म्हणजे आमच्या चांडोळला त्यांनी माझ्या आजोबांना तपासले, माझ्या वडिलांना तपासले आणि लहानपणी मला पण तपासले सरांनी। म्हणजे ते 3 पिढ्यांचे डॉक्टर म्हणलं तरी काही हरकत नाही सरांना। तर अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये ते म्हणजे ते आदर्श आहे। आणि नुसतं वैद्यकीय सेवाच नाही तर त्यांनी प्रत्येक सामाजिक कार्यामध्ये हरिरीनं सहभाग घेतला। नुसता सहभागच नाही तर तन मन धनानं त्यांनी सहभाग घेतला। सामाजिक आणि वैद्यकीय सेवेसोबतच त्यांनी आपल्या कुटुंबाची प्रगती केली। कुटुंबामध्ये त्यांच्या भावंडांनाही त्यांनी व्यवस्थित सांभाळलं। आणि त्यांचा मुलगा, त्याचंच एक उदाहरण म्हणजे त्यांचा मुलगा डॉक्टर शिवराज हे एक प्रसिद्ध रेडिओलॉजिस्ट म्हणून आहेत। म्हणजे त्यांनी कौटुंबिक परिस्थितीमध्ये त्यांनी चांगल्या प्रकारे व्यवस्थित हे पार पाडली। आणि हे सगळं पार पाडत असताना त्यांनी स्वतःचं आरोग्य एकदम निरोगी आरोग्य पण जगले। ते त्यांचे एक ते गुरुकुली आहे। म्हणजे आरोग्याबद्दल त्यांनी ते स्वतः आपल्या मनोगतामध्ये त्यांनी कसं काय मेंटेन केलं ते सर्वांना सांगतीलच। ह्या सर्व कार्यांची त्यांचे सामाजिक, वैद्यकीय, कौटुंबिक ह्या सर्व कार्याची त्यांची दखल म्हणून IMA आणि वैद्यकीय संस्थेतर्फे आम्ही त्यांचा सत्कार आयोजित केला। तर त्यांनी आमचा सत्कार स्वीकारावा एवढं बोलून मी माझे 2 शब्द सांगतो।